As syllabus, what is the first topic? Fundamental sentences. वन तो उसका पार्ट है ना। पहला टॉपिक क्या है? मतलब क्या है? हाँ, क्या मतलब है? फंडामेंटल सेंटेंस का मतलब क्या है? अरे देख के बताओ ना, उसमें लिखा हुआ है ना सब कुछ। क्या ऐसा कर रहे हो? हाँ। हाँ। हाँ, मतलब ऐसे वाक्य जिसमें सिर्फ और सिर्फ हेल्पिंग वर्ब ही यूज होते हैं, उन वाक्यों को हम लोग फंडामेंटल सेंटेंसेस बोलते हैं। क्लियर छे? तो बताओ, हर कोई मुझे एक एक वाक्य बताओ, मराठी अपने अपनी भाषा में, अपने अपनी मदर टंग में, अपने अपने मम्मी के जुबान में। पर मम्मी की जुबान तो मम्मी के पास है, मेरे पास कहाँ से आएगी? हाँ। उनकी जुबान तो उनके पास है, मैं मेरी जुबान में बोलूंगा। बोलो। हाँ, हाँ, हाँ। वाह वाह, काय क्रिएशन आहे वाक्याचं बघा. उद्या रविवार आहे. चला पुढं. तुमचं कौतुक वाटतं खूप. चला, उद्या रविवार आहे. एक वाक्य सापडलं यांना, खूप मेहनत केली आणि एक वाक्य सापडलं. पहाड़ खोदने के बाद चूहा मिला छोटा सा. सर मिल गया, मिल गया, एक प्राणी मिल गया, आज का शिकार हो गया सर. हम बहुत खुश है. क्या मिला? सर चूहा मिला. हाँ. वाह वाह, वेरी गुड. चलो, चूहा भी तो सही मिलना चाहिए. चलो आगे. बाकी लोगों को तो भी नहीं मिलेगा. हाँ. बोला तो परत मेकअप करतो मी. हे असं करायचं. लोक लपून छपून करतात. अरे दिसतंय का? करा नाही व्यवस्थित. विचारत बसू नका. हा. नाश्ता चालू केलं विचारायला लगेच घरी जाऊन. हा, मेकअप बिकअप क्लासमध्ये चालू. हा. स्वतः चेहरा दिसतोय मग त्यात चालू करायचं. चला लवकर लवकर बोला. जल्दी बोलो. हा. हा. सेट. राग येतो एवढं मोठं. मला काय पाहिजे? फक्त मुख्य क्रियापदाचं वाक्य, सॉरी, सहाय्यकारी क्रियापदाचं वाक्य पाहिजे. कसलं पाहिजे? फक्त सहाय्यकारी क्रियापदाचं वाक्य पाहिजे. मला राग येतो, कोणतरी चिडवत, त्या वाक्यात किती क्रियापद भरले खचून. चिडवतोय, राग येतोय. हा. राग येणे, आय बिकम अँग्री, तो मुख्य क्रियापद आहे ना. चला कमॉन फास्ट. स्पष्ट मत आहे माझं. फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारी वाक्य सांगा. कमॉन. नोटबुक वगैरे सगळं बंद. नोटबुक बंद. कमॉन बताओ. ऑनलाइन ऑफलाइन सब लोग. फंडामेंटल सेंटेंसेस मतलब क्या है? मतलब है फक्त सहाय्यकारी क्रियापदे असणारी वाक्य. फक्त सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य. सिर्फ सहायक क्रियापद जिनमें है ऐसी वाक्य. बोलो. सांगा लवकर. वा, किती हुशार आहे. राज ठाकरेंना फोन करू का तुमचा, तुमच्या नावाचा? मी म्हणतो इथं काही लोक आहेत, तुमचा फोटो पण काढून पाठवतो. त्यांना मराठी येत. हकलाय तुम्हाला? सांगा. कुठं जाणार पण? जाणार कुठं? जन्म महाराष्ट्रात झालाय, आता काय क्रायटेरिया लावायचं सांगा मला. मराठी शिका लवकर. 2 मिनिट टाइम. ठाकरे साहेबांना फोन करतो मी आज. राज ठाकरेंना. खरंच करणार आहे मी.
आमच्या क्लासमध्ये काही लोक येतात त्यांना मराठी अजिबात येत नाही. दाखवा मग, बोला. हा हा अरे बोला ना लवकर, रेकॉर्डिंग चालू आहे. विनाकारण नुसतं बोला बोला बोला, काय ऐकणार घरी जाऊन? बोला बोला बोला, हेच ऐकणार का? हा, तुम बोला, नाही तो तुमको बोरिया बिस्तर बांध के जाना पडेगा. ती हा चांगली मुलगी आहे. हा बघा, वा वा, लय भारी वाक्य मिळालं. हा बोल बोल बोल, काय? ती चांगली मुलगी आहे. ती चांगली मुलगी आहे म्हणे. कोण? मला दाखव बरं. बरं ठीक आहे, मुलगी चांगली आहे, असू द्या. कोणतरी चांगलं आहे, कोणतरी तुला चांगलं दिसलं, चांगली गोष्ट आहे. ती चांगली, आणि एका मुलीने दुसऱ्या मुलीला चांगली म्हणणं चांगली गोष्ट आहे. बर, काय प्रयत्न केला आणि शेवटी काय छान वाक्य मिळालं बघा. क्रिएटिव्हिटी. शोधून शोधून तिचा दिमाग थकून गेला, शेवटी सापडलं. काय करावं आता? आमच्या शेजारी एक मुलगी राहते, मग ती चांगली मुलगी आहे. बरं ठीक आहे, सापडलं. चला पुढं. तुमची कर्म कहाणी बघा, रेकॉर्डिंग व्हायला लागलंय. तुम्हाला मराठी वाक्य आठवत नाही? हा बोला. तो चिंतेत आहे. चालेल. तो चिंताग्रस्त आहे, वह चिंता में है. हाँ, ते टीव्ही पाहत आहे. कौन है? यांनी वाक्य सांगितलं, ती टीव्ही पाहत आहे. हॅलो, एवढी मोठी बोंबलून क्रिया आली ना, पर्वत एवढी. पाहणे, पाहणे ही क्रिया आहे ना. पाहत आहे. पण सर तुम्ही तर म्हणले सहाय्यकार्याबद्दल सांगा, परंतु काय लिहिलंय तिकडं? फक्त सहाय्यकारी क्रियापदाचं म्हणजे मुख्य क्रियापदाचं नाही. हम आपके है कोण मध्ये महिलांचा कार्यक्रम होता, पण पुरुष बाहेर गेले, कुत्र पण बाहेर गेलं, पण सलमान खान आलाच होता पांघरून. म्हणलं मी महिला आहे. हॅलो, परत पकडलं. समजलं का नाही? महिलांच्या कार्यक्रमामध्ये पुरुषांचं काही काम नाही, कुत्र्याला समजलं. हॅलो, तात्पर्य फक्त सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्य सांगा म्हणतो. कशाला सांगताय मुख्य क्रियापद मला? हा, लवकर. मी विचार करत आहे. सर आहे आलं ना, मी काय करू? विचार करणे मुख्य क्रियापद आलं ना. लवकर. ते निरोगी आहेत, ते निरोगी आहेत. गुड. हा, मान्य करता? आठवत नाही, आता मान्य होईल. लिहा. किती छान वाक्य आहेत. लिहा. बाहेर कोणतरी आहे, नजर गेली, वाक्य बनलं. जिथं नजर जाईल तिथं वाक्य आहे. नजर फक्त गेली पाहिजे. बाहर बाहर कोई तो है, प्रॅक्टिकल वाक्य आहे. मेरा घर बहुत अच्छा है, माझं घर खूप छान आहे, माझं घर खूप चांगलं आहे. काल क्लासमध्ये 20 लोक होते. आहे, होतं, असेल. काय होतं? माझं घर खूप छान आहे. कल क्लास में 20 लोग थे, काल क्लासमध्ये 20 लोक होते. हा माझा चष्मा आहे, बघू नका. ए मेरा चष्मा आहे, बोलो. अरे हे लिहायचंय का? हो, तेच लिहायचंय. ये मेरा चष्मा है, हा माझा चष्मा आहे. चावी फुट मॅट खाली असेल, चावी डब्बे में होगी. प्रैक्टिकल है ये सब.
आपके जैसा फुट मॅट खाली असेल त्याला वेगळं सांगितलं, तुम्हाला वेगळं सांगितलं. पुण्यात आज खूप गर्मी होती. पुणे में आज बहुत गर्मी थी. तुझं वजन खूप जास्त आहे. तुम्हारा वजन खूप बहुत ज्यादा है. तुम्हारा वजन बहुत ज्यादा है. आम्ही सर्वजण इथं खुश आहोत. दुसऱ्या क्लासचा पत्ता सांगू नकोस, है ना. इस क्लास में ही खुश है. कारण इथं मराठी लिहायला लावतात म्हणून बरं चाललंय. हम सब यहाँ खुश है. परी उठती का नाही आज? परी क्लासमध्ये आहे. मॅडम आई कुठे आहे बघा? जिवंत आहे. परीला उठव पैसे. परी क्लासमध्ये आहे. परी क्लास में है. अयो काय करतंय? हम्म. रविवारी आम्ही त्या कार्यक्रमात असू. रविवारी आम्ही त्या कार्यक्रमात असू. रविवार को हम उस कार्यक्रम में होंगे. पानी स्वच्छ है. यह पानी साफ है, साफ सुथरा है. हे पाणी स्वच्छ आहे. मला खोकला आहे. मुझे खांसी है. कसं काय? मी कालच सांगितलं मेनवर कसा ओळखायचा, त्याला ने लागतं. लावा बरं स्वच्छ ने लावा बरं. मला खोकला आहे. मी खोकत आहे नाही ना. मला खोकला आहे. खोकणे क्रियापद नाही ना. खोकला असणे क्रियापद नाहीये. मी खोकत आहे ही क्रिया आहे. क्रिया झाली पाहिजे ना त्या वाक्यात. त्या वाक्यात क्रिया जर नाही झाली, समजा फॉर एक्झाम्पल मी खिडकी उघडत आहे, इथं क्रियापद आहे. मात्र खिडकी उघडी आहे क्रियापद नाही. त्यामुळे खिडकी उघडी आहे, खिड़की खुली है. अब यहाँ खुला होना क्रियापद नहीं है. खुला एक क्या सिचुएशन बता रहा है, सिचुएशन. गाड़ी चालू है, ये भी सिचुएशन बता रहा है, ऑन ऑफ, बस क्रियापद नहीं है. फैन चालू है, एसी चालू है, ये भी चलेगा. हमारे क्लास में एसी है. आमच्या क्लासमध्ये एसी आहे. तुमच्या भाषेतल्या काय लिहितो इथं? तुमच्या भाषेत लिहा. आपकी भाषा में लिखो. चला. तो रुमाल स्वच्छ होता.
स्वच्छ. परत स्वच्छ आलं बघा. हम्म. जुना सिनेमा आहे. तो रेडिओ वरती गाणे गात असतो आणि ती त्याच्या प्रेमात असते, असं एक सिनेमा आहे. आणि त्याला रुमाल सापडतो. माहिती गाणं ते? सुंदर गाणं आहे, घरी जाऊन सर्च करा. मग त्या रुमालवर गाणं आहे. रुमाल पे गाना है हिंदी में. तो रुमाल कसा आहे? साफ होता, मात्र पावसात भिजल्यामुळं खराब झाला ना तो. ओके, चलो आगे. हम्म. बोला ना वाक्य. अच्छा, सगळं स्वच्छच का आता? ती नदी ते पाणी. ती नदी खूप मोठी आहे. वह नदी बहुत बड़ी है. कौन सी नदी? नर्मदा. हो गया ना हादसा. ज्यादा पढ़े लिखे लोग रहते हैं ना, ऐसा होता है. अरे वेदर फोरकास्ट था ना भाई. अकल कहाँ गोबर खाने गई थी. सब वो जो लोग ऑपरेट कर रहे हैं वो कंपनी के सबको जेल में डालना चाहिए 20 साल के लिए. वेदर फोरकास्ट तुमको पढ़ना नहीं है. वेदर फोरकास्ट था कि बारिश आने वाली है, आंधी तूफान आने वाला है, मार दिया लोगों को. हाँ. अब क्या करोगे, चलो. वो नदी बहुत बड़ी है. बोला. माझ्याकडे एक प्लॅन आहे, सांगू? अगोदर वाक्य लिहा. लिहा. मेरे पास एक प्लॅन है. आमच्या घराजवळ मोठा मॉल आहे. कोणता? कोणता मॉल आहे? फिनिक्स. काय नाव फिनिक्स ना? हा. अच्छा, फिनिक्स मॉल ऑफ द बिल्डिंग. ओके. आमच्या घराजवळ एक मोठा मॉल आहे. आगे बोलो. वह मेरा दोस्त है. मित्र आहे. हम्म. क्या बात है. वो संगीत की नोटबुक है. ती संगीतची वही आहे. नोटबुक आहे संगीताची. नो बुक नाही, नोटबुक. आहे होता असेल, है था होगा, कुछ भी बोलो. मुझे अच्छा जॉब होगा, मला चांगला जॉब असेल. बोल रे. ए गाडवा, सांगणे आलं ना रे. तो काल माझ्या काकांबरोबर होता. वह कल मेरे चाचा के साथ था. एक नोटबुक नाही काही. एक नोटबुक नाही. चालू आहे. जागृती पाटील, जागे रहा.
रेकॉर्डिंग चालू आहे. घरातल्या गप्पा इथं लेक्चर मध्ये रेकॉर्ड होतील. हा. तो काला नाही, काल. तो काल माझ्या बरोबर माझ्या काकांवर होता. ठीक आहे ना, कोणावर असू दे, असू दे, काय अडचण नाही. गेल्या महिन्यात ते खूप आनंदी होते. नंतर माझी काय भेट झाली नाही, है ना. पिछले महीने में वे बहुत खुश थे. आज पुण्यात लाईट नाही. असंच बोलतो ना, पण इंग्लिश मध्ये लिहिताना बघू काय बोलायचं, काय लिहायचं ते. आज पुणे में लाइट नहीं है, बिजली नहीं है. हिंदी में बिजली बोलते हैं, मराठी वाले लाइट बोलते हैं, इंग्लिश में क्या बोलते हैं अकॉर्डिंगली हम लोग देखेंगे, है ना. हाँ. काल म्हणू आपण, सगळं आज आज यायला लागलं. काल वातावरण खराब होतं. कुठलं हे महत्वाचं आहे, बाहेरचं का आतलं. एक वातावरण आत असतं, एक वातावरण बाहेर असतं, बरोबर. हा. आमच्या नवीन घरासमोर मोठी फळबाग असेल. चिक्कू, डाळिंब, पेरू, आंबा वगैरे वगैरे. त्याची शाळा, त्याची स्कूल जवळच आहे. उसकी स्कूल नजदीक ही है. आम्ही बरोबर होतो. हम साथ साथ थे. हम साथ साथ है, थे, होंगे. परसों मंदिर के सामने बहुत भीड़ होगी. परवा मंदिरासमोर खूप गर्दी असेल. कारण संक्रांत आहे. काय रे बाबा? अरे आम्ही बरोबर आहोत ना. आम्ही बरोबर आहोत. माझा बर्थडे अगले महीने में है. पुढच्या महिन्यात आहे. मेरा बर्थडे अगले महीने में है. अभी तो खुल गया कि नहीं ताला? हाँ. अब ये तो मानते हो कि नहीं, आपको याद नहीं आ रहा था. हाँ. इतने सारे वाक्य आपके आजू बाजू में घूम रहे थे कि नहीं, आपको याद आए क्या? इतने सारे हैं. इसका मतलब कॉन्सेप्ट क्लियर नहीं है. सिर्फ सहायक क्रिया बदले कितने कितने वाक्य हो सकते हैं? एक, दो, पांच, 10, कितना हो सकता है? आज मुझे एक नोटबुक मिला हुआ है. शायद वो अच्छे स्टूडेंट का होगा. देखो इसका होमवर्क करने का तरीका आपके ही सामने है. क्या है ये? ये तो बेसिक्स है उसका.
बघा याचे वाक्य सांगू तुम्हाला. ले, बुक टेबल पे था. बुक टेबल पे था. बघा याचे वाक्य. ते माझे नातेवाईक आहेत. ती माझी बहीण होती. होती म्हणजे जी बाहेर उभा होती ती कोण होती? माझी बहीण होती. घरट्यात खूप पक्षी होते. तो इंजिनियर आहे. देणार रे, काय करतोय? हा, झालं ना. त्याच्या घराजवळ एक विहीर आहे. उसके घर के पास सिनेमा हॉल है. कुछ भी लिखो ना यार. मी माझ्या भावाच्या घरी आहे. रविवारी डिमार्ट मध्ये खूप गर्दी असते. बघा आता वेगळं वाक्य सांगितलं बरं काय. रविवारी डिमार्ट मध्ये खूप गर्दी असते. काल दुपारी सर्व मुले ग्राउंडवर होती. एका टॉपिकवर त्याने एक बुक, अख्खच्या अख्खं नोटबुक एका टॉपिकवर आहे. आणि त्याचा भातचा काही दिवसापूर्वी इकडे शिकून गेला, या मुलाचा. तो पण खूप सिन्सिअर होता. नंतर समजलं की तो त्याचा भातचा आहे. मला माझ्या मामाने सांगितलं. म्हणलं कोण रे मामा? म्हणला तू गणेश. अरे गणेश का? ते गणेश शिवाय. आता सापडले मला ऍक्सिडेंटली असे. मी दुसरं काय शोधत होतो, त्याची नोटबुक सापडली. आता त्याच्या बच्चाला दाखवले असते ती नोटबुक. नहीं, किसी की भी नोटबुक अब तक किसी का नोटबुक नहीं रखा है. इधर है, 3 लोगों का नोटबुक्स है. गांव गांव का गांव से आया हुआ है. एका एका विद्यार्थ्याचे किती झाले तर 15-15 रजिस्टर झालेत. 1, 2, 3, 4 नंबर टाकले बघायचे समोर आहे. आणि हे त्यातले 2 विद्यार्थी कुठे जातात? लातूरला आहेत. त्यांनी चुकून जर बघितला हा व्हिडिओ तर त्यांना समजेल की माझ्याविषयी बोलतोय. 2 मुली आहेत त्या. लातूरला कुठं? लातूरचं कोण आहे? कोणतं कॉलेज टॉप? लातूर मधलं. लातूर मधलं टॉप कॉलेज कोणतं आहे? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. शाहू कॉलेज. त्या कॉलेजमध्ये आहेत. तिथे ऍडमिशन नाही मिळत. तो जो परफॉर्म करता है वो सक्सेस पाता है. हा खूप मोठा वक्ता आहे. मोठा म्हणजे चांगला वक्ता आहे. लक्षात घ्या, लोक असेच पुढे जात नाही हो. त्यांच्यामध्ये ते क्षमता असते कष्ट करण्याची. आपण काय केलं? सर ते 1 to 1 2 देखील लिहिलं नाही आम्ही. आपलं कष्ट बघा, यांचे कष्ट बघा. सो सक्सेस किसको मिलना चाहिए, क्या लगता है? जो काम नहीं करता उसको मिलना चाहिए, काम करता है उसको मिलना चाहिए? किसको मिलना चाहिए बाय डिफॉल्ट? चलो अब बताओ. अब तो याद आ रहा है नहीं आ रहा है? लिखो. डॉक्टर सुबह 8 बजे हॉस्पिटल में होंगे. डॉक्टर सकाळी 8 वाजता हॉस्पिटलमध्ये असतील.
हे नेलपेंट खूप छान आहे. समोर बघितलं की वाक्य आठवत आहे. यह नेलपेंट बहुत अच्छा है. त्याच्या एका कानामध्ये रिंग होती. उसके एक कान में रिंग थी. कारण त्याचं नाव कर्ण होतं. ल्या. क्योंकि उसका नाम करण था. माझ्याकडे खूप चांगले इयरफोन आहेत. ले. मेरे पास बहुत अच्छे इयरफोन्स हैं. काय खेळतोय मूर्ख कुठला? असं नाही खेळायचं काय? हा, खोटं बोललं की मारेल मी. हा, खरं सांग काय करत होता? आज काय करत होता? हा, चालू रेकॉर्डिंग चालू आहे. बोला. हं, बोलो. आता क्योंकि जो ऑनलाइन देखेंगे रिकॉर्डिंग के, रिकॉर्डिंग वाले यूट्यूब में देखेंगे तो बोलेंगे क्लास फिनिश ही नहीं हुआ है ना, इसलिए. तो चालू आहे पॉज. बोला. हा, त्याच्या घरा पण नाही गेलं. ओके पॉज.